आज मी खूप बायकांचा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका, कारण मी ब्युटी आणि फॅशनच्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते। आपल्याला साडी तर घेतोच, पण साडीवरती आपल्याला बांगड्या देखील निवडायच्या असतात। जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर लाल किंवा लालसर शेडमध्ये जाणाऱ्या बांगड्या मुळीच घालू नका। त्याऐवजी लाल साडीवर हिरव्या रंगाच्या, काळ्या रंगाच्या किंवा मग पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घाला। खूप छान लुक येतो आणि छानही दिसते। आणि तेच आहे हिरव्या साडीवर गुलाबी, लाल, पर्पल अशा रंगाच्या बांगड्या छान दिसतात। किंवा मग त्या साडीवरचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट रंगाचे असेल, ब्लाऊजच्या रंगानुसार बांगड्या तुम्ही निवडू शकतात। ही तुम्हाला वेगळाच लुक देईल। ते आपल्याजवळ भरपूर बांगड्या वगैरे वेगवेगळ्या असतात। तसेच काळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर त्या साडीवर असणाऱ्या वर्कनुसार मोत्याच्या, गोल्डन रंगाच्या किंवा मग चंदेरी रंगाच्या बांगड्या घाला। तेही तुम्हाला आकर्षित लुक दिसेल आणि साडीवरती छानही दिसतील। चौथी टिप्स आहे, पिवळ्या रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसवर हिरव्या, लाल, मरून, गुलाबी, जांभळ्या अशा रंगांच्या बांगड्या जास्त उठून दिसतात। तेही आपण करू शकतो ट्राय। जर तुम्हाला तशा बांगड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात। निळसर किंवा जांभळ्या रंगाचा ड्रेस असतो किंवा साडी असेल तर त्यावर गुलाबी, हिरव्या, पिवळ्या किंवा गोल्डन रंगाच्या बांगड्या घालून पहा। त्यावर इतका सुंदर आकर्षित लुक दिसतो, तुम्हाला दुसऱ्या बांगड्या घालण्याची गरजच पडणार नाही। जेव्हा आपल्या भावाचं किंवा एकदम जवळचं लग्न असेल किंवा फंक्शनमध्ये जायचं असेल तर आपण तयार होतोच, त्यासाठी आपण थोडी इन्व्हेस्ट करू शकतो। चंदेरी आणि गोल्डन रंगाच्या ज्या साड्या असतात त्यांच्यावरती आपण हिरव्या बांगड्या खूप छान दिसतात। किंवा तुम्ही त्या साडीवर ब्लॅक रंगाच्या किंवा मल्टी कलर प्रकारातल्या बांगड्या छान दिसतात। मल्टी कलरच्या जर बांगड्या तुम्ही घातल्या गोल्डन कलरच्या साडीवर किंवा सिल्वर कलरच्या साडीवर खूप आकर्षित लुक दिसतो आणि आपल्याला रॉयल टच मिळतो। म्हणून बांगड्यांची निवड देखील साडीसारखीच इम्पॉर्टंट आहे। जर तुमची मुलीचं किंवा तुमच्या कोणत्याही रिलेटिव्हमध्ये एखाद्या मुलीचं लग्न असेल, तिला देखील तुम्ही ही टिप्स शेअर करू शकता। मी नेहमी या चॅनलवरती फॅशन आणि ब्युटीच्या टिप्स शेअर करत असते, म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका। आणि कोणाचंही तुमच्या जवळचं लग्न असेल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सध्या लग्नाचं सीझन चालू आहे तर कोणाला तरी फायदा होईल। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।